नमस्कार मित्रांनो, महाआयुर्वेदिक जडीबुटीमध्ये आपले स्वागत आहे। मी सीताराम सावजी उतेकर। आज आपण आपल्या स्वयंपाकघरातील एका अशा अमृतुल्य औषधाबद्दल बोलणार आहोत ज्याच्याशिवाय आपले जेवण अपूर्ण आहे, ते म्हणजे गाईचे शुद्ध तूप, घी। आयुर्वेदात तुपाला केवळ अन्न नाही तर महाऔषधी मानले गेले आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुपाचे फायदे, त्याचे औषधी उपयोग आणि ते खाताना कोणती काळजी घ्यावी हे सविस्तर जाणून घेणार आहोत। भाग 1, तुपाचे अप्रतिम फायदे। चला तर मग सर्वात आधी जाणून घेऊया शुद्ध तूप खाण्याचे शरीराला काय फायदे होतात। पचनशक्ती सुधारते। तूप आपल्या पोटातील जठराग्नी प्रदीप्त करते, ज्यामुळे खाल्लेले अन्न सहज पचते। ऊर्जा आणि ताकद, हे शरीराला थकवा जाणवू देत नाही आणि दीर्घकाळ टिकणारी आंतरिक ताकद देते। मेंदूचा विकास, स्मरणशक्ती, बुद्धी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी तूप हे उत्तम मानले जाते। त्वचा आणि केसांचे पोषण, तूप शरीराला आतून मॉइश्चराइज करते, ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि केसांचे आरोग्य सुधारते। जीवनसत्वे शोषण्यास मदत, आपण खात असलेल्या अन्नातील जीवनसत्वे, व्हिटॅमिन्स डी, ई, के शरीरात शोषून घेण्याचे महत्त्वाचे काम तूप करते। भाग 2, तुपाचे 3 औषधी उपयोग आणि पद्धती। आता पाहूया आयुर्वेदानुसार तुपाचा वापर कोणत्या 3 वेगवेगळ्या पद्धतींनी करावा। 1. कोमट दुधासोबत। रात्री जर तुम्हाला बद्धकोष्ठता, कब्ज असेल किंवा शारीरिक कमजोरी जाणवत असेल तर रात्री झोपताना एका ग्लास कोमट दुधात 1 चमचा तूप मिसळून प्या, यामुळे सकाळी पेट साफ होतो आणि शरीराची ताकद वाढते। 2. नाकात टाकणे, नस्यक्रिया, रात्री झोपताना कोमट तुपाचे 2-2 थेंब नाकात टाका। यामुळे मायग्रेन, अर्धे डोके दुखणे, मानसिक ताण आणि अनिद्रा, झोप न येणे या समस्येमध्ये आश्चर्यकारक आराम मिळतो। 3. रोजच्या जेवणामध्ये, रोजच्या जेवणात गरम भात, पोळी, डाळ किंवा खिचडीवर वरून 1 चमचा तूप टाकून खाणे आरोग्यासाठी सर्वात उत्तम मानले जाते। उच्च तापमानावर स्वयंपाक करण्यासाठी तूप हे सर्वात स्थिर आणि सुरक्षित मानले गेले। महाआयुर्वेदिक जडीबुटी। सीताराम सावजी उतेकर। आमच्या महाआयुर्वेदिक जडीबुटी चॅनलला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।